असं एक आमची इच्छा अशी होती की माझ्याला धनगर समाजाला जागा द्यावी. ती इच्छा मी जाहीरपणानं बोलून दाखवली. त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविनिमयसुद्धा झाला होता. त्याला त्यांनी संमती दिली होती. पण नंतर काय झालं माहिती नाही. या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फरकतात, उमेदवारी फरकतात असं दिसतं. त्याचे काय दिसतं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं. आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती खुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो. आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत, मागणी आहेत, चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे. पण सामाजिक व्यायलेन्स हा ठेवता आला तर हमारा आनंद हुई। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो। माहिती नाही माझं काही बोलणं जा नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे। इथं राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार आहे। मी काही कालच्या बैठकीला हजर होतो। माझ्या बैठकीमध्ये तुम्ही नाराजी व्यक्त केली, मी काही पाहिजे नाही। प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली, माझ्यासमोर तर घडलं नाही। 3 तास आम्ही बसलो होतो, आम्ही सविस्तर चर्चा केली, पण नाराजी ही नव्हती। देणारच ना। असं आहे की त्या संबंधी एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर होते, ते आम्ही सगळे चिंतित होतो। पण आता एक नवीन मार्ग दिसतो, तेव्हा आमच्याकडे सध्या चर्चा आहे काय म्हणजे जेलमध्ये जायच्या ऐवजी भाजपत गेलेलं बरं, असा त्याचा अर्थ आहे। नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। नाही, काही सांगायची गरज नाही। सोलापूरचं म्हणतात अत्यंत समंजस आहे आणि तो योग्य निर्णय घेईल असं साठच। कोणाची नाही, काही कारण नाही, ते भाजपमध्ये आहेत। आत्ता ते भाजपमध्ये मी पाहिलं, सातारकरांनी सगळ्या रस्त्यांनी त्यांचं स्वागत केलं। माहिती नाही, अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं। ते काही त्या बैठकीत मी काही फारसा नव्हतो, आमचे काही सरकारी डील करत होते। अजून त्यांचा काही आग्रह आहे, त्यांचा कार्यक्रमामध्ये आग्रह आहे, त्याची चर्चा नाही होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली,
आता प्रत्यक्ष जागेचा इश्यू आहे, त्या संबंधी त्यांच्या काही जिनियस डिफिकल्टी दिसतात. नाही, मी त्यांना एकदाच भेटलो ज्यावेळी ते उपोषणाला बसले होते, त्याच्यानंतर नाही. आता लोकशाहीमध्ये कोणाला उभारण्याचा अधिकार आहे, तो मान्य केला पाहिजे. आज काही सांगू, निवडणुकीचं फॉर्म भरायची मुदत तिथं कुठे त्यावेळेला भाष्य करता येईल. दोन्ही माझ्या डाव्या उजव्या बाजूला. ते दोघंही त्यांची सगळी शक्ती पक्षाच्या फायद्यात टाकणार. चला, दोन 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 एक 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 असं की राज्य सरकारची एक गोष्ट अतिशय गंभीर आमच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. त्याच्यामध्ये 7 जिल्ह्याचा सुद्धा मोठा भाग येतो. पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा आणि हाताला काम या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या. आत्तापर्यंत पूर्वीच्या गव्हर्नमेंट असताना अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर शासनाची सगळी शक्ती कामाला लावली. मी केंद्रात असताना सुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर सवण जिल्ह्याचा दौरा करून जे काही करता येईल ते केलं. आज त्याची अत्यंत गरज आहे. हे राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मूलभूत प्रश्नाच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. ही अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, त्याचा आम्ही विचार करतो आहोत. झाली नाही, पण 2 दिवसांत तुम्हाला कळेल. देऊ शकतात, द्यायची काय आवश्यकता नाही, पण देऊ शकतात. कदाचित आज दिलाही असेल माहिती. नाही, असं आहे की आता केजरीवाल अटक केली कशासाठी? म्हणजे आम्ही 31 तारखेला देशातल्या अनेक पक्षांची बैठक बोलवली. आता त्या सरकारने केली, आमचं सरकार असताना केली. ह्या पॉलिसी कराव्यात. मग ती आरोग्याची असेल, ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाची असेल, तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची मद्यनिर्मिती, त्याचा वापर, किती वयाच्या मुलांना परवानगी द्यावी, शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं, धार्मिक स्थळं आहेत त्यापासून किती दूर ठेवावं, या सगळ्या गोष्टीची आखणी ही करून ती पॉलिसी केली जाते. ती पॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करायची. त्यांचे 2 मंत्री ऑलरेडी जेलमध्ये. म्हणजे हुकुमशाही याचा अर्थ दुसरा काय? झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले 3 महिने जेलमध्ये, आदिवासी समाजात. झारखंड हे आदिवासींचं राज्य. आता दिल्ली देशाची राजधानी. आज जगातली वर्तमानपत्रांनी केजरीवालच्या अटकेची नोंद घेतली. तुम्ही बघितलं असेल का? अमेरिकन आणि बाकीच्या सगळ्या मीडियानी केंद्र सरकारवर अतिशय टीका केलेली आहे. ते आम्हाला अस्वस्थ होतं, कारण बाहेरचे लोक आमच्या सरकारवर टीका करतात. ही गोष्ट काही देशाच्या दृष्टीने चांगली नाही, पण ते घडेल अशी स्थिती या सरकारने आणलेली. आणि
त्याचा परिणाम आज मुख्यमंत्र्यांना अटक करण्याइतपत आले. हळूहळू याचा विस्तार होईल आणि मूलभूत स्वातंत्र्य हे संकटात येईल ही स्थिती आज दिसते. त्याचे युद्ध संघर्ष करावे.